फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. की आकड्यावर वन ऑन द बोर्ड एक धावजी फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल दोन आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू खेळणं अतिशय महत्वाचं असतं असं मी नेहमी उल्लेख करतो. का मोठ्या मॅचेस हे मोठे खेळाडू नेहमी फार इझिली आपल्या दिशेला झुकवतात. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती पुष्कर यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते फार चांगली गोलंदाजी. 22 सिंगल ऍड होईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 आकड्यावर 2 बॉल 3 2 चेंडू 3 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील नो बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार. व्हाईट बॉल अमंतरची धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची मॅच महत्वाचं हे षटक. षटकामध्ये आपण पाहू शकतो आतापर्यंत 5 चेंडू 4 चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला आणि 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लीगल डिलिव्हरीज थोडेसे कमी आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली 3 एक्स्ट्रा बॉल आहेत. यावेळेस देखील फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. खोल टप्प्याचा बॉल मैदानावरती. प्रयत्न फार चांगले आपल्याला पाहायला मिळतील. हे भारी हा का मोरजकर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आता ते सांगतात अशी फिल्डिंग करायची. मी पडलो पण मी बॉलला सोडलं का अशी फिल्डिंग कर असे सांगत. मग तिथं फिल्डिंग केली बघ कशी केली असं सांगत असताना ते मी इकडे जातोय इकडे बॉल अडवतोय तिकडे जातोय तिकडे बॉल अडवतोय वाकडं तिकडे बॉल अडवतोय पण बॉल अडवतोय हे सांगत असताना मोरजकर भाऊ आपल्याला पाहायला मिळतील. मोरजकर पॅकर्स संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान विपक्ष रोज 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या.
गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय सिंगल आडवी फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 9 धावा, 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कीपर मयूर, बॉलरचं नाव काय? रोहित. रोहित आपल्याला पाहायला मिळतील. मोरजकर पॅकर्स संघ काय जबरदस्त कामगिरी करतोय. पडतायत पण बॉलला पडू देत नाहीयेत, बॉलला जाऊन देत नाहीयेत, पाया पडायला लागलेत पण बॉल पुढे सरकू देत नाहीयेत. ही कमिटमेंट आहे. रनआउटचा प्रयत्न नक्की पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या 10, 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. रोहित आपल्याला पाहायला मिळतात आणि रोहितच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलवरती 2 सिंगल देखील ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती हिटमॅन रोहित. गोलंदाज तयार. ऑन साइड ला वाह फिल्डिंग आहे. मोरजकर जिथे बघावा तिकडे मोरजकर. लेफ्ट साइडला मोरजकर, राइट साइडला मोरजकर. आणि काय जबरदस्त फिल्डिंग करतायत. एखाद्या वेळी ग्लेन फिलिप देखील लाजेल, रवींद्र जडेजाला देखील लाज वाटेल अशी फिल्डिंग. कारण जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. बघा मातीमध्ये फिल्डिंग करणं अतिशय अवघड असतं, हे मी नेहमी उल्लेख करतो. कारण बॉल जो आहे तो अनइवन बाउन्सने येतो आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतात. मोरजकर पॅकर्स संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष करून मी मोरजकर यांचं विशेष कौतुक करेल. लय भारी आलेली सिंगल पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 12 धावा धावफलकावर. 4 बॉल 4 सिंगल, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवर. आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतील. धाव कंप्लीट. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 13 ऑन द बोर्ड. पंच डिसिजन काय एक्झॅक्टली? डॉट बॉल. येस, डॉट बॉल ने षटकाची होती. सांगत षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 13. चला फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. मयूर वेळ वाचवणं गरजेचं आहे. मोरजकर भाऊ प्लीज थोडंसं सहकार्य करा ना, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपली ट्रेन 11:24 ची आहे, त्यानंतर डायरेक्ट दुपारी सकाळी जायला लागेल.
फलंदाज बाद. पुष्करच्या खेळीचा अंत. पुष्कर बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना रोज 11 या संघाला. पहिल्याच बॉल वरती शुभमने विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळेल. भूषण पाहायला मिळतील. शुभम यांच्या विरोधामध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. दानेश्वर बुवा प्रतिष्ठान, मोरजकर पॅकर्स विपक्ष, रोज 11. यावेळेस देखील शोकला जवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईड स्लॉंग ऑफ ला क्लिअर करत हा खणखणीत भूषणच्या बॅट मधून चौकार. ऐकावे जनाचे करावे मनाचे असं आपण नेहमी म्हणतो. बघूया भूषण दादा काय करतील आता पुढे. चौकार आला. धावसंख्या फलकावरती 17. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भूषणच्या बॅट मधून खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली हे सिंगल. धावसंख्या फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा फलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा महत्वाची मॅच. इम्पॉर्टंट हा सामना. यानंतर जो संघ जिंकेल तो संघ फाईट करत असताना गुड लक 11 संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे फटका दमदार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. या ओव्हर मध्ये या मॅचचा रिदम चेंज झालाय. तब्बल या षटकामध्ये 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावा खर्च झाल्यात. आणि गोलंदाज शुभम वरती आक्रमक हल्ला चढवत असताना फलंदाज आपल्याला एकीकडे भूषण आणि दुसरीकडे सचिन गोलबंडा पाहायला मिळतील. ट्वेंटी 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील खुलवडप्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल. यावेळेस देखील पाहायला मिळतोय झाली मिस्टेक. आली सिंगल. धावसंख्या फलकावरती 24 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 24. आता शेवटचा आपण पाहू शकतो. मैदानावरती 6 बॉलचा खेळ शिल्लक. मयूर चला वेळ वाचणं गरजेचं आहे. सर प्लीज थोडस सहकार्य करायला सांगा या टीमना, कारण आता भरपूर उशीर झालाय.
मयूर बॉलरचं नाव जगले पाहायला मिळतील. खोलवड्याचा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. मोरजकर आहेत तर धावा मिळणार नाही ही शाश्वती आहे. तर ज्या प्रकारची त्यांची फिल्डिंग पाहायला मिळते ती एकदम टॉप नॉच, हाय क्वालिटी, हाय स्टँडर्ड सेट केला फिल्डिंग मध्ये मोरजकर यांनी. त्यांचं कौतुक आपण नक्की करणार आहोत. स्टॉप करणं गरजेचं असतं आणि स्टॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती सिंगल ॲड होईल. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचली ती म्हणजे 26. यावेळेस आलेली सिंगल एसडीस एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा धावफलकावरती जगले पाहायला मिळतात आणि जगले यांच्या माध्यमातून 3 बॉल वरती 3 सिंगल आलेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 27. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 बॉल वरती एखादा मोठा फटका, एखादा नो बॉल. धावसंख्या 30, 32, 33 पर्यंत गेली तरी देखील एक अप्रतिम असा स्कोर मैदानावरती राहील. आणि झाली मिस्टेक, बॉल सीमा पार. मिळतील लावा 4 असेल हा चौकार. आणि बघा आपण म्हणू शकतो इथे थोडीशी मिस्टेक झाली मोरजकर यांच्या वतीने आणि क्षमा मागत असताना की माझी चूक आहे. हे फार महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुमच्याकडून चूक होते ती चूक ऍक्सेप्ट करणं जिगरा लागतो. चौकार आले. धावसंख्या 31. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. सचिन बोलबंडाच्या खेळीचा अंत. सचिन बोलबंडा बॅक टू द पवेलियन. थर्टी 31 धावा आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतो. मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. बत्तीस धावा फलकावरती 33 लक्ष. लगेच बिल्डिंग लावून घ्या. रोज 11 बिल्डिंग लावून घ्यायची लगेच. ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान मोरजकर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतील. संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच बॅटर्स मैदानावरती पाठवायचे ही विनंती असेल.
फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज मैदानावरती लवकरात लवकर जा आणि गेले देखील फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच ही विनंती. मन्या सर प्लीज थोडस सहकार्य करायला सांगा. चला सामन्याला आपण त्वरित सुरुवात देखील करणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. तेहतीस धावेचं लक्ष मैदानावरती. 33 धावा पंतील की डिफेंड होतील देखील पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद आणि मयूरच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला जे फलंदाज बाद झाले त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. अप्पू पाहायला मिळतील. अप्पू आता बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती रिजवान. फिल्डिंग अप्रतिम आहे, जबरदस्त. डॉट बॉल. अजून एकदम दार्शक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरुवात झाली आहे. मैदानावरती बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार देखील पाहायला मिळेल.
यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक, फटका दमदार, बॉल सीमा पार, सडक पे कडक, बेधडक फलंदाजी, बॉल सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साथीने धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने षटकाची होती. सांगता षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त, धावसंख्या 9 या आकड्यावरती. आपल्या समवेत समीरदादा साळुंके आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची प्रचंड मेहनत. तेजस्वी मालुसरे यांची देखील भरपूर सारी मेहनत. अविनाश पोळ यांची देखील भरपूर सारी मेहनत. शिव पाटील यांची देखील भरपूर सारी मेहनत. या सर्वांचं विशेष मेहनत आहे. सर्वांचा आपण विशेष नामोल्लेख करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 12 या आकड्यावरती महत्वाची दुसरी विकेट प्राप्त झाली आहे. मयूरच्या पाठोपाठ आता आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विशाल देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. विशालच्या खेळीचा अंत.
अप्पू आणि यतीन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन नामांकित संघांमध्ये. ऑन साइडला आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 13 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल आणि अशा रीतीने धावसंख्या फलकावरती 14. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 झाले. 33 ची आवश्यकता म्हणजे विजयासाठी. 12 बॉल 19. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. साई भाई गुड लक टीम ला बोलवा. साई भाई प्लीज जरा थोड़ा सा हेल्प करो. बहुत देर हो चुकी है. सो हमें मैच जल्द से जल्द फिनिश करने होंगे. कल भी बहुत ज़्यादा बिजी स्केड्यूल है. लगभग 3 एक्स्ट्रा मैचेस हमें कवर करने हैं. जो आज 4 टीमें इन एक्शन में, उन चारों टीम के बीच में हम सेमीफाइनल की छिट्टियां उड़ाएंगे. लॉन्च किया जाएगा और क्वार्टर फाइनल का मैचेस हम खेलेंगे और उसके बाद ओपन लॉट के मैचेस हम कवर करने वाले. डॉट बॉल. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक चांगला, मात्र मिस्टेक. ऑल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 18. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 ऑन द बोर्ड. यावेळेस नो +1. एकूण या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती 20. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. 33 लक्ष. 11 बॉल 13. 11 बॉल 19 ची मॅच आता. 11 बॉल 12 बॉल 19 ची मॅच 11 बॉल 13 वरती आली आहे. काय मॅच. जबरदस्त मुकाबला रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 झालेत. ओके 10 बॉल. येस 10 बॉल 13. 10 बॉल 13 ची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल 13 ची ही मॅच. 10 बॉल 13 कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. चला मॅच सुरू करा. दहा बॉल विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चाचपडत असताना अप्पू पाहायला मिळाले. आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 21 धावा. बॉल झाले 3. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. विकेट कमबॅक झालंय. विकेटची प्राप्ती मिळाली आहे. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाची विकेट. महत्त्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. विकेटचं पतन. मॅच 50-50 50-50 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या फलकावरती एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकतो जे मात्र पुढे देखील कधी कधी सरकतंय, कधी कधी आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय, कधी कधी चौकार, कधी नो बॉल, कधी व्हाईट बॉल, ही स्थिती आता निर्माण झाली आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 12 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. करणच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. करण बॉलिंग ट्रॅक वरती 8 बॉल विजयासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. 8 बॉल 12 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 12 ची आवश्यकता. नो शॉकिंग एंड वरती थ्रो. आता 7 बॉल 11, 7 बॉल 11 हे विजयाचं इक्वेशन असेल. 7 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. सात बॉल 11 विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस झाली मिस्टेक. बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद. अप्पूच्या खेळीचा अंत. 7 बॉल 11 ची मॅच आता 6 बॉल 11 वरती येऊन टिपली. तुषार आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 11. गोलंदाज तयार. बघूया कशी कामगिरी असेल. यावेळेस देखील वड कॅच, कमलीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. 6 बॉल 11 ची मॅच आता 5 चेंडू 11 वरती येऊन ठेपली. पाच चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. पाच चेंडू 11 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आपण पाहू शकतो एक्झॅक्टली काय घडलंय. नो बॉल, पंचांचा इशारा. नो बॉल. धावसंख्या फलकावरती 23. गोलंदाज तयार. विकेट नंतर आलाय नो बॉल. खोलडप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24 जमा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी, मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन. 8च्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. दिनेश मोरजकर आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश मोरजकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसतोय. फक्त आता असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे, कारण मॅच खऱ्या अर्थानं मी म्हणेल बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये झुकली गेली होती. मात्र त्यानंतर झालेल्या त्या मिस्टेकला अनुषंगून पुढे डॉट बॉल पर्सेंटेज वाढले. प्रेशर क्रिएट झालं, विकेट गेल्या आणि आता अडचणीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस अजून एक फलंदाज बाद पण मग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतो आणि विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र एक बॉल बाकी, एक बॉल सगळे शिल्लक आहे. एक बॉल सगळे शिल्लक आहे. चला तुषार थोडस स्पीडअप करायचं. आलाय बॉल डॉट. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय रोज 11 संघाने. रोज 11 संघ चला लगेच आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. तुषार सामन्याचे सामनावीर असतील. तुषार सामन्याचे सामनावीर आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतोय. तुषार मॅन ऑफ द मॅच. आणि विनंती असेल रोज 11 आणि गुड लक 11. गुड लक 11 संघाचे कर्णधार